पण आमच्या सोबत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीच्या नावावर आपण पाहत असाल, हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, पारसी असतील, बौद्ध असतील, ख्रिश्चन असतील, जैन धर्म, हे सगळेच येतात सोबत. कारण आमचं हिंदुत्व स्पष्ट, आम्ही जसं सांगितलं, आमचं घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे, भाजपचं हिंदुत्व आहे घर पेटवणारं हिंदुत्व. नक्कीच आम्ही जाणार आहोत. आम्ही या टप्प्याटप्प्याने जात आहोत, कारण तिथे आपण पाहतोय जास्ती जर लोक गेली तर गडबड पण होऊ शकते. एक महत्वाचं आहे, स्थानिक जनतेने मार्केटवाडीमध्ये जे सांगितलं होतं की तिथे बॅलेट पेपरवर मॉक पोल पाहिजे. आता मॉक पोलने सरकार पडणार आहे का? तर नाही. पण सरकारच्या मनात एवढी भीती काय? निवडणूक आयोगाच्या मनात भीती काय एवढी? मॉक पोल दिला, बॅलेट पोल पेपरवर दिलं तर काय बिघडते तिथे? उलट तिकडचे जे जिंकून आलेले आमदार आहेत ते पण सांगतायत की आम्हाला मॉक पोल द्या. असं नाही ना की कोणी हरलेलं सांगताय, जिंकून आलेले सांगतायत. बघा आता आवाज वाढत चाललाय. महाविकास आघाडीमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काही बघा, समाजवादी पक्ष अखिलेश यादवजी जे चालवतात ते युपी मध्ये एक वेगळेपणे चालवतात. इंडिया आघाडीचं तिथे खूप छान नेतृत्व करत आहेत. इकडचं जो त्यांचं जे काही आहेत, अनेकदा मी हाऊसमध्ये बसून पाहिलेलं आहे आणि या निवडणुकीत पण पाहिले की ते भाजपची बी टीम म्हणून काम करतात. मला त्यांच्यावर बोलायचं नाहीये. हे जे कालचं ट्विट होतं ते आधी पण करत आले. पण महत्वाची गोष्ट ही आहे की कुठच्या विषयाला किती खेचून न्यायचं, भाजपची बी टीम म्हणून वागायचं का, हा एक प्रश्न पडतोच. पण मला वाटतं हा विषय लांबवायचा नाहीये. आमची जी भूमिका आहे ती स्पष्ट आहे. आमचं हिंदुत्व आम्ही पहिलं पण सांगितलं, हृदयात राम आणि हाताला काम, ते आमचं आहे. सगळ्यांच घेऊन सोबत चाललोय. उलट तुम्हाला अजून एक सांगतो, कदाचित आम्ही एकमेव पक्ष असे असू जे स्पष्टपणे सांगतो की आम्ही हिंदुत्ववादी आहोत. सबका साथ सबका विकास जे भाजप सांगत होते ते आम्ही करत आहोत, भाजप नाही करत आहे. पण आमच्या सोबत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीच्या नावावर आपण पाहत असाल, हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, पारसी असतील, बौद्ध असतील, ख्रिश्चन असतील, जैन धर्म, हे सगळेच येतात सोबत. कारण आमचं हिंदुत्व स्पष्ट, आम्ही जसं सांगितलं, आमचं घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे, भाजपचं हिंदुत्व आहे घर पेटवणारं हिंदुत्व. मला वाटतं आपण पाहत असाल ह्याच्यात वरिष्ठ नेते चर्चा करतील. पण आज ममता दिदी आहेत, जसं केजरीवाल साहेब आहेत, हे सगळेच नेते त्यांच्या राज्यामध्ये खूप चांगलं काम करतात. हे सगळेच आमचे जवळचे आहेत. आणि पुढे आपण पाहतोय इंडिया आघाडी ही देशात लवकर सत्तेवर येईल, हे आता चित्र दिसायला लागलेलं आहे. म्हणूनच ते ईव्हीएमचा घोळ घालतात. बेळगावमध्ये मराठी एकीकरण समितीने नेत्यांना न येण्यासंदर्भात सांगितलेलं आहे. तणावाचं वातावरण आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर हा प्रश्न प्रलंबित आहे. अनेकदा आम्ही सांगितलेलं आहे की केंद्र सरकारने याच्यात हस्तक्षेप करावा. अनेकदा आम्ही सांगितलेलं की तिथे युनियन टेरिटरी बनवलं पाहिजे, पण अजून ते होत नाही. चांगलं आहे. मला वाटतं माझ्या सोबत जे आहे तिथे मागे दोघेही, ह्या दोघांमुळे तिथे खूप पाठबळ मिळालं. आशिष जी आहेत, आमचे सगळे कार्यकर्ते आहेत आणि जनतेच्या आशीर्वादाने आम्ही इथे आलोय, काम करत राहू. जास्तीत जास्त मला वाटतं सगळी मतं त्यांची आहेत. बघा अख्खा वरळी इथे उभं आहे. सरकार कह रही है कि नंबर्स कम है, लेकिन बिना अपोजिशन के हाउस चलाना आसान है क्या? पहली दूसरी विपक्ष ने क्या अपोजिशन लीडर और डिप्टी स्पीकर की डिमांड की है? हमने महाविकास आघाड़ी ने यह कहा है कि अब तक जो प्रथा परंपरा चलती आई है वही चलते आए। लोकतंत्र में प्रथा और परंपरा का बहुत महत्वपूर्ण एक हिस्सा रहता है। और ये जो डेप्यूटी स्पीकर हो या फिर एलओपी हो, ये होके भी सरकार को कोई वैसी गड़बड़ी होनी नहीं चाहिए। हम तो जो विषय है जनता के वो उठाते रहेंगे। और यही बात हम कहना चाहते हैं कि देखिए, ये जो विरोध की भूमिका है, ये शत्रुता की भूमिका है, कहीं ना कहीं ये अभी कम होनी चाहिए। जो भी हो, ईवीएम ने मैंडेट दिया हो, इलेक्शन कमीशन ने मैंडेट दिया हो, बैठे तो है ट्रेजरी बेंचेस पे, तो अभी आगे जाके जो हम भी विषय उठाएंगे या वो उठाएंगे, ये सारी जनता की आवाज़ है। कहीं ना कहीं अगले 5 सालों में जनता के विषय, जनता की आवाज़ वहाँ है। सिर्फ एक दूसरे पे बातचीत करना, गाली देना, चिल्लाना, ये कहीं कम हो जाए। शिवसेना के पास सबसे ज्यादा मैंडेट हाउस में है, तो क्या एलओपी के तौर पर अमूमन शिवसेना का प्लेन बनता है? ये मुझे लगता है हमने तो अब जाके मांगा है, लेकिन इसमें कोई दो राय नहीं है। ये ना कोई एमवीए में गड़बड़ी है, क्योंकि बयान चल जाएंगे। मुझे लगता है कि एमवीए ने ये कहा है कि प्रथा परंपरा को आगे लेके जाए। एक मिनट आता है।